बेट द्वारका. असं काय घडलं असावं की ज्यामुळे भगवान श्रीकृष्णांनी बसवलेली द्वारका आणि त्यांचा राहत असलेला सुवर्ण महल समुद्राच्या आत विलीन झाला? ह्याच प्रश्नांचा शोध घेत मी आज निघालोय बेट द्वारकेत. जर तुम्हाला द्वारकेहून बेट द्वारकेत जायचं झाल्यास इथे भरपूर पर्यायी उपलब्ध आहेत. पण मी निघालो एक बस बुक करून. त्यात तुम्हाला 300 रुपयामध्ये नागेश्वर महादेव, गोपी तलाव, रुक्मिणी मंदिर, भडकेश्वर महादेव मंदिर, मुख्य बेट द्वारकेचं दर्शन करवण्यात येते. हे तुम्ही राहत असलेल्या हॉटेलवाल्यांना विचारू शकता. तर पहिलं ठिकाण आहे ते म्हणजे श्री नागेश्वर महादेव मंदिर. इथे पोहोचताच तुमच्या डोळ्यासमोर उभी राहते ही भव्य भगवान शंकरांची मूर्ती. मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरताच उजवीकडे मंदिरात प्रवेश करण्याचा मार्ग आहे. आत प्रवेश करताच डाव्या बाजूला शिवलिंगावर अभिषेक करण्यासाठी पूजा सामग्री काही दक्षिणा देऊन तुम्ही घेऊ शकता. या शिवलिंगाबद्दल सांगायचे झाल्यास 12 स्वयंभू शिवलिंगापैकीचे हे एक शिवलिंग आहे. श्री नागेश्वर महादेवांचे दर्शन घेतल्यानंतर दुसरं ठिकाण आहे ते गोपी तलाव. या ठिकाणाशी जुळलेल्या अनेक आख्यायिका आहेत. त्यापैकी एक रोचक घटना सांगायची झाल्यास जेव्हा श्रीकृष्णांनी आपलं राज्य द्वारकेला हलवलं त्यानंतर वृंदावनात असलेल्या गोपिकांना श्रीकृष्णांची खूप आठवण यायची. म्हणून त्यांनी श्रीकृष्णाला एक शेवटचं भेटायचं ठरवलं आणि भेटण्याचं ठिकाण म्हणजे हेच ते तलाव. याच तलावात गोपिकांनी आपला देह त्याग केला आणि त्यांचं रूपांतर सोनेरी मातेमध्ये झालं. आज तीच माती गोपीचंदन म्हणून ओळखल्या जाते. गोपी तलाव आणि त्याचा परिसर बघितल्यानंतर एक ताजा उसाचा रस पिऊन मी पुढच्या ठिकाणाकडे वळतो. गोपी तलावाचा विहंगम दृश्य बघून 30 मिनिटांनंतर आम्ही पोहोचलोय ओका फेरी बंदरावर. पण अजून बेट द्वारकेला आपण पोहोचलेलो नाही. तिथे जाण्यासाठी तुम्हाला बोट फेरीने जावं लागेल. 40 रुपये प्रति व्यक्ती जाण्या येण्याची तिकीट तुम्हाला या काउंटरवरून घ्यावी लागेल. बोटीवर स्वार होऊन मी निघालोय काहीतरी अनपेक्षित बघायला. तुम्हाला माहिती आहे का जी द्वारका समुद्रात बुडाली ती कशी दिसत असेल? पुराणांमध्ये त्याचा उल्लेख आढळतो. म्हटलं जातं की ती संपूर्ण सोन्याची नगरी होती. पण तिचं निर्माण कसं झालं असावं? तर याची सुरुवात होते भगवान श्रीकृष्णांनी कंसाचा वध केल्यानंतर. कंसाचा सासरा जरासंध, त्याच्या दोन्ही मुली अस्ती आणि प्राप्ती या विधवा झाल्याने तो श्रीकृष्णावर खूप रागावला होता. त्याने ठरवले की आता तो श्रीकृष्णाला सुखाने जगू देणार नाही. जरासंधाने 17 वेळा मथुरेवर आक्रमण केले आणि प्रत्येक वेळी श्रीकृष्णाने त्याचा पराभव केला. पण दीर्घकाळ चालत असलेल्या युद्धामुळे श्रीकृष्णांनी मथुरेच्या जनतेचे आणखी बळी जाण्यापासून रोखण्यासाठी मथुरा सोडण्याचा निर्णय घेतला. श्रीकृष्ण आणि बलराम यांनी एका रात्री त्यांच्या यादव जनतेला घेऊन द्वारकेच्या दिशेने मार्गक्रम केला आणि म्हणूनच भगवान श्रीकृष्णाला रणछोडदास म्हणून पण ओळखले जाते. पण जनतेच्या हितासाठी त्यांना हा निर्णय घ्यावा लागला होता, कारण जरासंधाचा वध करण्याची वेळ अजून आली नव्हती.
मथुरा सोडताच भगवान श्रीकृष्ण द्वारकेच्या दिशेने निघाले, पण द्वारकेत त्यांच्या राहण्याची व्यवस्था तेव्हा झाली नव्हती. तेव्हा सोमनाथ द्वारका या मार्गावर असलेल्या विसावाडा या गावात त्यांनी विश्राम घेतला. तिथे त्यांनी विश्वकर्मांना बोलवून समुद्रात त्यांचा राजमहल उभारण्याची योजना आखली. भगवान श्रीकृष्णांनी समुद्र देवतेला आवाहन करून 12 योजन म्हणजे 96 स्क्वेअर किलोमीटर जमीन मागून घेतली आणि तिथे श्री विश्वकर्मा यांनी सोनेरी द्वारका स्थापन केली. हीच सोनेरी द्वारका डोळ्यात ठेवून मी पोहोचलो बेट द्वारकेच्या किनाऱ्यावर. दहा मिनिटे पायी चालत तुम्ही पोहोचणार मुख्य द्वारकाधीश मंदिरमध्ये. इथे मंदिरात प्रवेश करण्याआधी मोबाईल व जवळील इतर सामान तुम्हाला लॉकर रूम मध्ये ठेवावे लागते. दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर इथे निशुल्क भोजनाची व्यवस्था केली आहे. आता आपण वळूया सुवर्ण द्वारका बघण्यासाठी, पण त्याआधी श्रीकृष्णांची द्वारका समुद्रात कशी बुडाली याची माहिती तुम्हाला सांगतो. तर यामागे मुख्य कारण म्हणजे गांधारीने श्रीकृष्णांना दिलेला शाप. महाभारताच्या युद्धात कौरवांचा समूळ नाश झाला. श्रीकृष्णांना त्याचा जबाबदार धरत गांधारीने 36 वर्षानंतर तुझा संपूर्ण यादव कुळ नष्ट होईल असा श्राप दिला. यदुवंशीयांचं नष्ट होण्यामागचं दुसरं कारण म्हणजे ऋषीमुनींनी सांबा याला दिलेला शाप. महाभारताच्या युद्धानंतर कोणतेही शत्रू शिल्लक न राहिल्याने यादव मदमस्त झाले होते. एक दिवस महर्षी विश्वामित्र, कण्व, देवर्षी नारद द्वारकेला गेले. तेव्हा यदुवंशातील राजकुमारांनी त्यांची मस्करी करण्याचे ठरवले. त्यांनी श्रीकृष्णाचा मुलगा सांबा याला स्त्री वेशात ऋषींसमोर उभे केले आणि ऋषींना सांगितले की ही गर्भवती आहे, हिच्या गर्भातून काय उत्पन्न होईल. सर्व ऋषींना जेव्हा लक्षात आले की हे तरुण त्यांची मस्करी करत आहे, तेव्हा त्यांनी क्रोधित होऊन शाप दिला. श्रीकृष्णाचा हा मुलगा वृष्णी आणि अंधक वंशाचा पुरुषांचा नाश करण्यासाठी एक लोखंडाचा मुसळ निर्माण करेल. ऋषींच्या शापाच्या प्रभावामुळे सांबाने दुसऱ्या दिवशी मुसळ निर्माण केला. जेव्हा ही गोष्ट राजा अग्रेसन याला समजली, तेव्हा त्याने मुसळाचा चुरा करून तो समुद्रात फेकून दिला. त्यानंतर द्वारकेमध्ये भयंकर अपशकुन होऊ लागले. प्रत्येक दिवशी वादळे येऊ लागली. श्रीकृष्णांना कळून चुकलं होतं की गांधारीच्या शापाची खरी होण्याची वेळ आता आली आहे. त्यांनी सर्व यदुवंशीयांना प्रभास तीर्थावर जाण्याची आज्ञा दिली. प्रभास तीर्थावर असतानाच एके दिवशी अंधक आणि वृष्णी वंशामध्ये बाचाबाची झाली. तेव्हा सत्यकीने रागाच्या भरामध्ये कृतवर्माचा वध केला. हे बघून अंधक वंशीयांनी सत्यकीवर हल्ला चढवला. सत्यकी एकटा पडल्याने श्रीकृष्णाचा पुत्र प्रद्युम्न याला वाचवण्यासाठी गेला. यात प्रद्युम्न व सत्यकीचा मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूने क्रोधित होऊन श्रीकृष्णांनी जमिनीवरचे गवत उपटले. दुसऱ्या क्षणी त्याचे रूपांतर मुसळामध्ये झाले. हा तोच मुसळ होता जो सांबाने निर्माण केला होता. याच मुसळ्याने श्रीकृष्णांनी सर्व यदुवंशीयांचा वध केला. त्यानंतर श्रीकृष्णांनी त्यांचा अवतार संपुष्टात आणला आणि देहत्याग केला. आता श्रीकृष्णांचा मृत्यू कसा झाला याची एक वेगळी कथा, ती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार. ज्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला ते ठिकाण आहे भालका तीर्थ. श्रीकृष्णांच्या मृत्यूनंतर द्वारका संपूर्ण पाण्यात बुडाली व द्वापर युगाचा अंत होऊन कलियुगाला सुरुवात झाली. तर अशा प्रकारेच या सुवर्ण द्वारका पावनधाम मध्ये भगवान श्रीकृष्णांच्या जीवनावर आधारित प्रदर्शनी बनवली गेली आहे. 40 रुपये प्रति व्यक्ती तिकीटचे दर आहेत. चला तर बघूया या सुवर्ण द्वारकेची एक झलक. प्रदर्शनी बघून मी निघालोय ओखा फेरी बंदराकडे. यानंतरचे ठिकाण आहे शिवराजपुरी बीच, समुद्र किनारा. स्वच्छ, सुंदर आणि निळसर पाण्यासाठी हे बीच प्रसिद्ध आहे. इथे तुम्ही वॉटर स्पोर्टचा आनंद घेऊ शकता. चला तर एक फेरफटका मारून येऊया, बघूया या किनाऱ्याची सुंदरता.
या किनाऱ्यावर फिरताना इथे मला काही महाराष्ट्रातील मंडळी सुद्धा भेटली. त्यांच्यासोबत संवाद साधल्यानंतर मी निघालोय पुढच्या ठिकाणाकडे. आता बस येऊन पोहोचली आहे श्री रुक्मिणी देवी मंदिरामध्ये. हे मंदिर सुद्धा जवळपास 2500 वर्ष जुनं असल्याचं मानलं जातं. या जागेच्या इतिहासाबद्दल सांगायचं झाल्यास इथे आल्यानंतर तुम्हाला एक घटना ऐकवली जाते. पुरातन कथेनुसार एकदा श्रीकृष्ण व रुक्मिणी यांनी दुर्वासा ऋषींना त्यांच्या महालात येण्याचे आमंत्रण दिले. पण दुर्वासा ऋषींनी येण्यासाठी एक अट टाकली की जर श्रीकृष्ण व रुक्मिणी स्वतः माझा रथ ओढीत त्यांच्या महालात घेऊन जाणार असतील तरच ते येण्यास मान्य करतील. दुर्वासा ऋषींच्या तापट स्वभावाची जाणीव श्रीकृष्णांना होती व ते लगेच त्यांना घेण्यासाठी निघाले. वाटेत परत येताना रुक्मिणीला तहान लागली. जवळपास कुठेच पिण्यायोग्य पाणी नसल्याने श्रीकृष्णांनी त्यांच्या पायाच्या अंगठ्याने श्री गंगेचं पाण्याचा स्रोत निर्माण केलं. रुक्मिणीने स्वतःची तहान भागवली खरी, पण हे बघून दुर्वासा ऋषींना राग आला, कारण पाहुण्यांना पाण्यासाठी विचारणा केली नाही म्हणून त्यांचा अपमान झाला. रागामध्येच दुर्वासा ऋषींनी रुक्मिणीला शाप दिला की ती आतापासून तिच्या पतीसोबत कधीच राहू शकणार नाही. आणि या शापाच्या प्रभावामुळे रुक्मिणींनी इथेच राहायचं ठरवलं आणि आज तेच ठिकाण तुम्ही बघत आहात. मंदिराचा सुंदर परिसर बघून आम्ही पोहोचलोय पुढच्या ठिकाणावर. तर आम्ही आलोय श्री भडकेश्वर महादेव मंदिर मध्ये. इथल्या ठिकाणाबद्दल सांगायचं झाल्यास जून व जुलै महिन्यात स्वतः समुद्रदेव स्वयंभू शिवलिंगाचे जलाभिषेक करतात व जुलै महिन्यानंतर परत या काठावरचं पाणी ओसरून जातो व इतर भाविकांसाठी मंदिर मोकळा होतो. इथला समुद्र किनारा व मंदिर परिसर खूप सुंदर आहे. इथे बसून तुम्ही सूर्यास्ताचा आनंद घेऊ शकता. तर कसा वाटला व्हिडिओ? आपल्या कमेंट्सद्वारे प्रतिक्रिया नक्की कळवा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.